हॅलो फ्रेंड, मॉम अँड डॉटर चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत कोबी मंचुरियन. त्यासाठी मी एक छोटा असा कोबीचा कांदा घेतलेला आहे. त्याच्यावरची आपण तो कापून घेऊया थोडासा. वरचं टोक त्याचं कापून व्यवस्थित. त्याच्यावर नंतर त्याची जी समोरची वरती खराब थोडी झालेली आहे ती पानं व्यवस्थित काढून घेणार आहोत. मग आपण ह्याचे छोटे छोटे असे तुकडे करून घेणार आहोत. तुम्हाला जर पाहिजे असं बारीक उभे स्लाईस पाहिजे असेल तुम्ही किसूनसुद्धा घेऊ शकता किंवा छोटे छोटे स्लाईस पाहिजे किसून घेऊ शकता. मी ते किसून नाही घेणार, मी डायरेक्ट बारीक त्याचे तुकडे करून मिक्सरच्या जारमध्ये टाकून हे वाटून घेणार आहोत, म्हणजे थोडंसं फिरवून घेणार आहे. हे बघा, आता मी हे जे मस्त बारीक असे तुकडे करून घेते व्यवस्थित पहिले कट करून. मी किती बनवणार आहे त्याच्यावर डिपेंड आहे. मी अर्ध्याच कोबीचं बनवणार आहे. आता बघू शकता मी हे जे मस्त तुकडे करून घेतले. त्यानंतर आता हे मिक्सरला बारीकच असे मोठे करायचे नाही आहे आणि असे बारीक पण असे म्हणजे पेस्ट टाईप पण करायचं नाही आहे आपल्याला. आता हे सगळं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मी मस्त व्यवस्थित फिरून घेते. हे बघा, मी आता मिक्सरच्या भांड्यातून व्यवस्थित त्यांना फिरून घेतलेलं आहे. हे बघ, हे अशा पद्धतीने मी बारीक करून घेतलं आहे. आता आपण जो थोडासा उरलेला आहे तो सुद्धा आपण कोबी कट करून घेऊया. हा बघा, मी आता हा सुद्धा मिक्सरला फिरून व्यवस्थित घेते. हा बघू शकता, हा पण व्यवस्थित मिक्सरला फिरून घेतो. त्यानंतर मी 2च शिमला मिरची घेतलेली आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या आवडीनुसार गाजर वगैरेही टाकू शकता. माझ्याकडे शिमला मिरची होती म्हणून मी त्यातली 2 शिमला मिरची वापरणार आहे. त्यातल्या बिया वगैरे काढून व्यवस्थित घ्यायच्या आहेत. आता मी व्यवस्थित त्यातल्या बिया वगैरे एक साईडला काढून व्यवस्थित करून घेते. त्यानंतर अशा थोड्याशा उभ्या करून नंतर बारीक एकदम कापून घ्यायच्या. आता मी ह्यांना कट करून घेते व्यवस्थित. हात जरा सांभाळूनच कापायचं आहे, कारण का ह्याला एक बारीक काट करण्याच्या नादामध्ये हात कापू शकतो. आणि मी एक साईडला आलं लसूण मिरचीची पेस्टसुद्धा करून घेतलेली आहे आणि शिमला मिरचीसुद्धा कट करून घेतलेली आहे. आता हे आपण साईडला ठेवून घेऊ. त्यानंतर मी तुम्हाला पुढची कृती दाखवते. आता एक मी प्लेट रिकामी घेतलेली आहे. ही त्याकरता की आता कोबीमध्ये जे आपण जास्तीचं पाणी असतं, कोबीलाही पाणी सुटतं, त्याच्यामुळे आपल्याला पाण्याचा वापर नाही करायचा आहे. तर कोबीमध्ये जे मॉइश्चर असतं त्याच मॉइश्चरमध्ये आपल्या पकोड्यांचं पीठ भिजवायचं आहे. त्याच्यासाठी सर्वप्रथम आपण कोबीमधलं पाणी काढून घेऊयात. हे बघू शकता, मी असं कोबीमधलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि ही एक साईडला कोबीचा सगळा जो भाग आहे तो एक साईडला ठेवलेला आहे. ह्या वाडग्यामध्ये आपण 4 चमचे हे कॉर्नफ्लॉवर टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेऊ. अशा पद्धतीने 4 चमचे हे कॉर्नफ्लॉवरचे टाकून झाले. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेऊ. नंतर जी आपण आलं लसूण मिरचीची जी पेस्ट केलेली आहे ती एक मोठा चमचा घ्यायची आहे. आता मी त्या अर्धाच कोबी यूज केलेला आहे, त्याच्यामुळे 1च चमचा आलं लसूण मिरची पेस्ट टाकणार आहे. तुम्ही जर पूर्ण कोबी म्हणजे कोबीची साईजनुसार किती कोबी घेणार आहे त्यानुसार तुम्ही आलं लसूण मिरची पेस्ट वापरू शकता. त्यानंतर मी ह्यामध्ये बारीक चिरलेली शिमला मिरची ॲड करणार आहे आणि थोडा फूड कलर तुम्हाला जर म्हणजे अवेलेबल असतो सगळ्यांकडे, पण जर कोणाला यूज नसेल करायचा तर तुम्ही लाल काश्मीरी चिली पावडर जी असते तीसुद्धा तुम्ही यूज करू शकता. आणि प्लस त्याला थोडीशी चव येण्याकरता तुम्ही जो अजिनोमोटो असतो तो सुद्धा वापर करू शकता. त्याच्यामध्ये मी काही यूज करणार नाही आहे, फक्त कलरच याच्यामध्ये यूज करणार आहे. कलरने थोडंसं जरा वेगळं वाटतं, त्याकरता कलर वापरणार आहे. आणि मुलं कसे कलरच्या ज्याने अट्रॅक्ट पण होतात म्हणून मी कलरचा वापर केलेला आहे. तसं मी काश्मीरी लाल चिली पावडरसुद्धा वापरू शकत होती, पण थोडं मला जाऊ द्या, चला काहीतरी वेगळं, त्याकरता मी कलर वापरलेला आहे. आणि तुम्हाला आता थोडंसं जर असं बाइंडिंग आपलं एकदम मऊ वाटते, त्याच्यामुळे ते बाइंडिंग जरा थिक येण्यासाठी म्हणजे घट्ट येण्यासाठी मी थोडा अजून 1 चमचा कॉर्नफ्लॉवरचा टाकलेला आहे. पहिले 4 चमचे टाकले होते, म्हणजे टोटल आपले 5 चमचे हे आपल्याला कॉर्नफ्लॉवरचे लागलेले आहे. तर अशा पद्धतीने मी हे पीठ व्यवस्थित असं मळून घेते. हे बघा, आता त्याचे छोटे छोटे असे गोळे करून घेऊयात. तुम्ही गोळे नाही केले किंवा असेच तर तेलामध्ये डायरेक्ट कोणत्याही वेडेवाकडे शेपमध्ये जरी केले तरी हे खूपच छान लागतात.
पण जरासं वेगळं व्यवस्थित दिसलं पाहिजे म्हणून मी व्यवस्थित गोळे तयार करून घेतलेले आहेत. बघू शकता तुम्ही, हे बघा. आणि एक साईडला माझे गोळे बनवायचं काम चालू आहे. तर मी हे व्यवस्थित असे गोळे बनवून घेते. एक साईडला कढईमध्ये तेल तापतसुद्धा ठेवते. हे संपूर्ण सगळे गोळे बनवून झाल्याशिवाय तळून घ्यायचे नाही आहेत. तेव्हा परत मग ते हात परत खराब होणार, परत मग ते तळायला ठेवणार, असं करत नाही बसायचं. पूर्ण सगळे करून घ्यायचे. बघू शकता मी हे लोखंडी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. तेल मस्त व्यवस्थित कडकडीत असं तापलं आहे. हे तेल तापून झाल्याच्या नंतर हे एक एक करून हे सर्व गोळे व्यवस्थित सोडून घ्यायचे आहेत. लगेच उलटायची अशी घाई करायची नाही आहे. हे बघा, ते थोडेसे शिजून झाल्याच्या नंतर बघू शकता तुम्ही मी कशी झाऱ्याने व्यवस्थित अशी हलवून व्यवस्थित बघते. खूप छान होतात, कुरकुरीत. तुम्ही याला शेजवान चटणीसुद्धा खाऊ शकता किंवा टॉमॅटो सॉस सोबतसुद्धा खाऊ शकता. हे बघा, अशा पद्धतीने आपलं एक स्लॉट मंचुरियनचा तयार झालेला आहे. त्याचबरोबर आपण आता दुसरेसुद्धा तसेच करून घेणार आहोत. आता मी प्लेट लावून घेते. हे बघा, अशा पद्धतीने आपले मस्त गरमागरम कुरकुरीत असे पावसाळ्यामध्ये मस्त याचा व्हेज मंचुरियनचा आस्वाद घ्या. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा.